नमस्कार, मी संदेश नाईक. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारनं कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग 160 च्या घोटी त्र्यंबक पालघर या टप्प्याचं चौपदरीकरण करण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग समृद्धी महामार्गाशी हा भाग जोडला जाणार आहे. 154 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 3,320 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 1,00,000 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. याशिवाय 10,000 कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंडही केंद्र सरकार सुरू करणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या दिब्रुगडमध्ये मोरान बायपास इथल्या आपत्कालीन परिस्थितीत विमानं उतरवण्याच्या धावपट्ट्यांचं उद्घाटन केलं. भारतीय हवाई दलाच्या सहकार्यानं दिब्रुगडमधल्या एका राष्ट्रीय महामार्गालगत या धावपट्ट्या उभारल्या आहेत. रासायनिक खतांमुळे कमी होत असलेल्या उत्पादकतेच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा वापर करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज परळी इथं आयोजित महापशुधन एक्स्पो 2026 प्रदर्शनात पशुपालकांशी संवाद साधताना बोलत होते. सोलापूरमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान एका अल्पवयीन मुलाला मतदान केंद्रात प्रवेश दिल्याप्रकरणी मतदान अधिकारी आणि पोलीस शिपायाला निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत. मुलुंड इथं LBS मार्गावर मेट्रोच्या बांधकामाचा काही भाग आज दुपारी कोसळून एकाचा मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले. राज्य सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज कोलंबो इथं ब गटात आयर्लंड आणि ओमान यांच्यात झालेल्या सामन्यात आयर्लंडनं ओमानवर 96 धावांनी विजय मिळवला. स्पर्धेत आज संध्याकाळी अहमदाबाद इथं ड गटात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.